हिवाळी अधिवेशनाचा आजचा 6वा दिवस आहे। अधिवेशन संपायला आता एकच दिवस शिल्लक आहे। मात्र तरीही झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा विधिमंडळात का मांडण्यात आला नाही असा सवाल उपस्थित होतोय। या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल हायकोर्टानं सवाल केला। मात्र असं असतानाही विरोधकांचं या प्रकरणावर मौन असल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत विरोधकांचं तेरी भी चूप मेरी भी चूप असं धोरण आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। तसंच पार्थ पवारांना विरोधकांचाही सॉफ्ट कॉर्नर आहे का असाही प्रश्न पडलाय। त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दडपलं जाणार का हा प्रश्न निर्माण झालाय। या सरकारची मानसिकता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली पार्थ पवारांच्या संदर्भात आणि त्यामध्ये पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली दोषी कोण। या सरकारची मानसिकता आहे का कारवाई करायची। आम्हाला कोर्टातच जावं लागेल आणि कोर्टातूनच ही बाब सोडवावी लागेल। राहिला विषय आजचा आता अंतिम आठवड्याच्या ठरावामध्ये जमिनींचे विषय आहेत। आज आहे चर्चा ढकलत आहेत ना। 10-10, 20-20, 25-50, 50-50 लक्षवेधीमुळे वेळ जातोय सभागृहाचा आणि ज्या बेसिक मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजेत आमच्या विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही। आता अंतिम आठवड्यावर कधी चर्चा होईल। आजही पुन्हा 15-20 लक्षवेधी लावले आहेत। मग रात्री 8 वाजता 9 वाजता चर्चेला सुरुवात होते आणि त्यामध्ये कोणी ऐकायला तयार नाही। हे सगळं काही घाबरून हे प्लॅनिंग करूनच सुनियोजितपणे हा कारभार पुढे ढकलण्याचा कार्यवाही। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, अधिवेशन संपायला आलेलं आहे, मात्र अद्यापही झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहारावर कुणीही विरोधक बोलायला तयार नाहीये। वडेट्टीवारांना ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की आम्हाला कोर्टात जावं लागेल। मात्र अधिवेशन कशासाठी असतं तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असतं आणि एवढा मोठा प्रश्न विरोधकांकडून एकदाही मांडला जात नाही हे देखील गंभीर आहे। नक्कीच ह्या एका वाक्यामध्ये सर्व काही येतं। जेव्हा विजय वडेट्टीवार जे माजी विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी सरळ थेट म्हटलेलं आहे का आम्हाला शेवटी कोर्टात जावं लागेल, म्हणजे हतबल झालेले आहेत असं दाखवत आहेत ते विरोधक। सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांची जी पॉवर असते, विरोधकांचा जो आवाज असतो तो आवाज ह्या मुद्द्यात कुठेतरी दिसला नाहीये। काही 2 दिवसापूर्वी हा मुद्दा घेण्यात आला पण फक्त मुद्दा चर्चेला गेला, पण आक्रमकता जी आहे ती दिसली नाही। खरं तर आयता मुद्दा होता त्यांच्या हातात आणि हा मुद्दा पहिल्या दिवसापासूनच गाजेल असं वाटत होतं, परंतु तो होता दिसत नाही। कुठेतरी विरोधक थंड पडलेले आहेत किंवा मग तेरी बी चूप मेरी बी चूप असंच वाटतंय। त्यात अजित पवारांचं नाव पुढे आलेलं आहे, त्यामुळे अजित पवार आम्हाला निधी देणार नाही का, किंवा अजित पवारांचं मग कोण घेणार, किंवा अजित पवारांची साठवणूक केलेली आहे का, आणि पार्थ पवारांचा एकला सॉफ्ट करून देण्याचं काम आता विरोधक करताना दिसत आहे। म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप आणि काहीतरी खिचडी पकली का विरोधकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये असंच वाटतंय। जेव्हा विरोधकांना विचारलेला आपण प्रश्न विचारला आहे तेव्हा त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती बोट केलेलं आहे का सत्ताधारी काय करत नाहीये, आम्ही आवाज उचलतो, सत्ताधाऱ्यांची मानसिकता नाहीये का ह्याच्यावरती कोणती कारवाई व्हावी असे बोट दाखवत आहेत। आणि आता तू बघितलंस बाईटमध्ये का ते थेट म्हणतात का आम्ही कोर्टामध्ये जाणार आहेत। खरं तर हेच एक कोर्ट असतं सभागृह आणि तिथे अनेक कायदे बनतात, अनेक गोष्टी होतात आणि असं असताना जेव्हा विरोधक असे म्हणतात त्यामुळे नक्कीच कुठेतरी खिचडी पकली का असं संशय व्यक्त होतोय। कारण की ज्या प्रकारे हा मुद्दा उपस्थित केला गेला पाहिजे होता त्या प्रकारे तो उपस्थित केला जात नाहीये। उद्या शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा, अजूनही या मुद्द्यावर आक्रमक होताना पाहायला मिळत नाहीये सत्ताधारी। कदाचित अजित पवारांचं नाव आहे, अजित पवार हे चिरंजीव आहेत पार्थ पवार, त्यामुळे कदाचित हे होत असेल आणि दडपण असेल त्यांच्यावर कदाचित विरोधकांवरती। आणि दडपण साफ दिसतंय या पूर्ण अधिवेशनामध्ये। विरोधक कुठेतरी शांत झालेले आहेत, विरोधक दडपणाखाली आहेत, क्योंकि नंतर मग यांची कुठेतरी खिचडी पकली आहे विरोधकांची सत्ताधाऱ्यांची या विषयावरती असंच समोर येते। हो नक्कीच कपिल, तर विरोधकांचं हे मौन त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। पाहावं लागणार आहे पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।